फ्रेंच फ्राइज, वेज स्टिक, वेज स्टिक, चीज बॉल, चीज बॉल, चीज फिंगर, चीज फिंगर. चीज कॉर्न ट्रायंगल. उभं राहायला केलेलं आहे. तर अशा प्रकारे इथलं दुपारचं जेवण आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र उसारा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर मी आज आलोय विरार वेस्टला असलेल्या मामाची वाडी या रिसॉर्टला. खरं तर आम्ही काल संध्याकाळीच आलेलो. संध्याकाळचे पण काही क्षण मी तुम्हाला दाखवेन. खरं तर संध्याकाळचा नाश्ता, त्यानंतर स्टार्टर आणि जेवण एक नंबर आहे. जेवणाची क्वालिटी खरंच इथे खूप छान आहे. आता हा मॉर्निंगवाला नजारा तुम्हाला दाखवतो. रिसॉर्ट खरंच खूप छान आहे, एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि आता आजच्या दिवशी बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, तेही तुम्हाला मी दाखवेन. पहिल्यांदा हा सकाळचा मॉर्निंगचा नजारा दाखवतो. तर मित्रांनो, हा मेन एंट्रन्स आहे मामाच्या वाडीचा आणि ही भली मोठी अशी पार्किंग आहे. स्वतःच्या जरी गाड्या आणल्या तरी इथे मोठीशी पार्किंग आहे. इथून आपण आलो आतमधून. इथे यायला जर तुम्ही ट्रेन येत असाल तर विरार वेस्टला उतरून रिक्षा पकडून तुम्ही या रिसॉर्टला येऊ शकता. एंट्री करताच आपल्याला हा कोहळा दिसतो इथे आणि इथे भरपूर फुलं झाड आहेत. बैलगाडी ठेवली. हा टगर आहे इथे, मस्तपैकी फुल आहे आणि बजेट इथे बरेच आहेत, भरपूर ओरडते. इथे ऑफिस आहे आणि ही एंट्री आतमध्ये जाण्याची. आणि अगदी समोरच हा भला मोठा ट्री हाऊस आहे. आपल्याला जायचं आहे, नंतर तेही दाखवतो तुम्हाला. आणि इकडे सगळे आवाज करतात पक्षी. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्या राईट साईडला इकडे आहे ना कृषी पर्यटन आहे. समोर स्ट्रेट स्विमिंग पूल आणि या बाजूला रूम्स, त्यानंतर जेवणाची, डायनिंग वगैरे सगळी सोय आहे. आणि हा जो सरळ रस्ता झालाय ना, थेट हा आपल्याला घेऊन जातो बीचवरती. तर आता आपण थोड्या वेळाने बीचवर सुद्धा जाणार आहे. आणि इथे मामाच्या वाडीचा बोर्ड तुम्हाला दिसत असेल. हा छान असा बोर्ड तयार केलेला आहे. आणि अगदी त्याच्या बाजूला अशी छान अशी बैठक आहे. तिकडे मस्तपैकी 2 बैल सुद्धा त्यांनी ठेवलेत. ही जी बैठक बनवली ती खरंच खूप छान आहे, पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे. तर इथे आपल्याला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, त्या आपण नंतर मी तुम्हाला दाखवतो आरामात. आणि आतमध्ये आल्यानंतर आहे ना मोठंसं गार्डन आहे. इकडे सगळे कॉटेजेस आहेत, या बाजूला पूर्ण कॉटेजेस आहेत, बरेचसे कॉटेज आहेत. आणि हे सगळं गार्डन आहे. लहान मुलांना आहे ना खेळण्यासाठी खूप इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. इथे आहे ना झाडं भरपूर आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. इथे इकडेही आहे, इकडेही आहे. वरती इकडे ट्री हाऊस आहे आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत लहान मुलांचा खेळण्यासाठी इथे. हे वरती ट्री हाऊस आहे, इथे बनवलं त्यांनी. तर इकडे वॉटर पार्क आहे आणि इकडे लॉकर्स आहेत. लॉकर्स जे बाहेरून येतात त्यांच्यासाठी लॉकर्स आहे इथे. लॉकर्सची प्राइस 100 रुपये आहे आणि 100 रुपये डिपॉझिट, असे 200 रुपये इथे तुम्हाला पे करावे लागतात. तर या बंगलोमध्ये आहे ना आपली रूम आहे ग्राउंड फ्लोअरला. खरं तर आपण कॉटेजेस बुक केले होते, परंतु आपल्याला इथे मिळालं नाही. 9 वाजता ते देत आहेत असं म्हटलेत. तर आता आपली रूम दाखवतो मी तुम्हाला. 104ची ही रूम आहे. चावी आहे ना, ही चावी आपण इथे लावल्यानंतर मग लाईट येणार आहे. आणि अशा प्रकारे इथली रूम आहे. बेड, त्यानंतर तिथे एक टीपॉय दिलेला आहे. इथे एक कपाट आहे, तुमचं सामान ठेवू शकता. चार्जिंगसाठी त्याने दिलेलं आहे इथे. आणि हे रात्री गुड नाईट दिलेलं आम्हाला. त्यानंतर अगदी रात्री आम्ही 3 जण 3 टॉवेल, 3 बेडशीट, 3 साबण छोटे छोटे, त्यानंतर ओडोमस सुद्धा दिलेला आहे कचरा ठेवण्यासाठी. आणि वॉशरूम तुम्हाला दाखवतो आता.
टॉयलेट, त्यानंतर तिथे एक बाथरूम आहे, स्वच्छ आहे एकदम. आणि इथे पूर्ण लाईट चालू आहे. एकंदरीत पूर्ण स्वच्छ आहे सगळं. आणि ही मोठीशी रूम आहे. AC आहे, फॅन दिलेला आहे. AC पण रात्री व्यवस्थित चालू होता. तर अशा प्रकारे ही रूम आहे. आपल्या रूममधून बाहेर पडताच हा अशा प्रकारचा नजारा आहे. इथे नाश्त्याची जेवणाची सोय आहे. आणि हा समोर अशा प्रकारे मस्तपैकी नजारा, सगळीकडे हिरवागार आहे, खेळणे आहेत भरपूर, भारी वाटतं एकदम. मित्रांनो, या रिसॉर्टचा आहे ना प्लस पॉईंट असा आहे की बाजूलाच बीच आहे, कर्नाळा बीच. तर आता आपण बीचवरती चाललोय आणि स्वतःची गाडी घेऊन चाललोय. इथूनही चालत जाऊ शकतो, 10 मिनटं लागतात. गाडी घेऊन गेले तर मग 2 ते 3 मिनिटात आपण बीचवरती पोहोचू. तर रिसॉर्टपासून अगदी 2 ते 3 मिनिटावर असलेला हा कर्नाळा बीच आहे. आणि खूप छान असा बीच आहे. सकाळी सकाळी मस्तपैकी वाटतं एकदम. इकडे काही मुलं क्रिकेट खेळत आहेत. मंडळी, बीचवर आहे ना हीच मजा आहे. असं येऊन मस्तपैकी मातीत खेळायचं, खरं तर हीच मजा आहे. इकडे 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 इकडे. तर बीचवर फिरून आहे ना आता थोडासा थकवा पण आलाय आणि प्रचंड भूक लागली. आता नाश्ता करतो आणि नंतर मग वॉटर पार्कमध्ये जाऊया. पहिल्यांदा तुम्हाला नाश्ता दाखवतो इथला. इथे मोठा असा सिटिंग एरिया आहे जेवणासाठी, नाश्त्यासाठी. आणि या बाजूला पण आहे. इथे जास्त लोक आल्यानंतर इथे चालू करतात. बाकी कालपर्यंत आम्ही इथेच सगळं जेवण वगैरे करत होतो. तर आता नाश्त्यासाठी आलोय. इथे मिसळ पाव आहे आणि ही मस्तपैकी मिसळ आहे. फरसाण, कांदा, त्यानंतर पोहे, इथे इडली आहे, मेदूवडा, सांबार. तर अशा प्रकार हा व्हेज नाश्ता आहे. आणि या बाजूला इथे चहा आहे. आणि इकडे नॉनव्हेज लवरसाठी आहे ना यमी यमी बुर्जी आहे. तर जेवणासाठी आणि ब्रेकफास्टसाठी अशा प्रकारे कुपन्स आहेत इथे. तर ही पण सिटिंग आहे ना खूप छान आहे, अगदी लाकडाचं बनवलं आहे. आणि या बाजूला ही वेगळी सिटिंग एरिया आहे. मित्रांनो, इथे आहे ना जेवणाची क्वालिटी खरंच एक नंबर आहे. आता आपण नाश्त्यासाठी जवळजवळ सगळंच घेतलंय. मल्हारला फक्त मेदूवडा दिलाय. बुर्जी पाव एकच नंबर आहे. हे सगळं आम्ही खातो, फिनिश करतो. त्या अगोदर तुम्हाला आहे ना काल आम्ही संध्याकाळी जो नाश्ता केला, त्यानंतर स्टार्टर आणि त्यानंतरचं जेवण, ते तुम्हाला मी दाखवतो. एक नंबर आहे, ते सगळं होतं एक नंबर. तर पहिल्यांदा ते बघा. तर आता 6 वाजलेत. नाश्त्यासाठी आपण आलोय. इथे पाव आहे आणि इथे बटाटा वडा आहे, वडापावचा नाश्ता आहे. तर इकडे नॉनव्हेज लोकांसाठी चिकन पेटीस आहे. तर एक वडापाव आणि 2 चिकन पेटीस आपण घेतलेले आहेत. तर आता संध्याकाळचे 7:30 होत आहेत ना. स्टार्टर लागलेला आहे. इथे व्हेज आहे आणि या बाजूला नॉनव्हेज आहे. तर आपण दोन्ही ट्राय करणार आहोत. तर नॉनव्हेज स्टार्टरमध्ये बोला काका, हे काय आहे? पोहा भुजिंग आणि हे सीख कबाब आणि इकडे चिकन नगेट्स हां, चिकन बॉल आणि इकडे प्रॉन्स आणि फिश फिंगर. तर अशा प्रकारे हे नॉनव्हेज स्टार्टर आहे. फ्रेंच फ्राईज, वेज स्टिक, चीज बॉल, चीज फिंगर. ओके. तर इथे आहे ना व्हेज नॉनव्हेज स्टार्टरची भरपूर व्हरायटी आहे. वेळ संध्याकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत आहे. तर मल्हारसाठी फ्रेंच फ्राईज, पण तो खात नाही आहे. खा ना तू, दाखव मला आता ना. ओके. तर आता स्टार्टरचा नाश्ता केला. तुम्ही इथे आलात ना तर संध्याकाळचा नाश्ता करू नका. स्टार्टर एवढं छान आहे ना, एकदम चविष्ट आहे. 7-8 पदार्थ आहेत, त्यामुळे नक्की टेस्ट करा. प्रॉन्सचा जो काही आयटम बनवला होता ना तो खरंच खूप छान होता. तर इकडे आलात नाईटला स्टेला जर तुम्ही असाल ना तर स्टार्टर नक्की भारी एकदम. त्यानंतर आता 8 वाजलेत रात्रीचे. नंतर 10 वाजता आम्ही जेवणासाठी येऊ. खरं तर जेवणाचीही गरज नाही आहे, एवढं फुल झालं एकदम पोट. तर आता रात्री 10 वाजता जेवण कसं आहे ते. तर इथे आपली ग्राउंड फ्लोअरला 104 रूम आहेत आणि रात्रीचा हा नजारा अशा प्रकारे आहे. इथला
खेळण्यासाठी आहे ना भरपूर आहेत लहान मुलांसाठी. इथे भरपूर खेळणे आहेत इकडे आहेत. ते सकाळी तुम्हाला मी व्यवस्थित दाखवेन. आणि झाडं भरपूर आहेत इथे. तर रात्रीच्या जेवणासाठी आलोय. सलाड इकडे, चपाती, त्यानंतर भाकरी आहे, इथे जिरा राईस आहे, त्यानंतर डाळ आहे आणि इथे 2 भाज्या आहेत, पनीर आणि भेंडी फ्राय. इथे गुलाबजाम आहे आणि या बाजूला नॉनव्हेज लोकांसाठी बघा इथे चिकन आहे, चिकन रस्सा आणि त्यानंतर इथे सुका चिकन आहे. तर अशा प्रकारे हे रात्रीचे जेवण आहे. मामाच्या वाडीत आहे ना असे हे झोके आहेत ना, हे प्रत्येक ठिकाणी भेटतील. त्यानंतर हे पण आहे आणि बऱ्याच अशा जागा आहेत ना की तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता. भारी वाटतं एकदम. आणि मुळात म्हणजे झाडं खूप आहेत त्यामुळे सगळीकडे सावली आहे. हा प्लस पॉईंट आहे इथला. हाय पाच ना. ये आता याच्यावर बसूया आपण. या तर मित्रांनो त्या रूम मधून आपण या कॉटेज रूम मध्ये आलेलो आहे आणि हा रूम तुम्हाला मी आता दाखवतो. तर असा हा एरिया आणि हा आपला कॉटेज आहे. ते आता दाखवतो तुम्हाला. ही एंट्री आहे. एंट्रीच घेताच आपल्याला इथे स्टँड दिलेला. हा बेड आहे, इथे कबर्ड आहे, चावी आहे, फायरचं पण आहे, AC आहे आणि छान असा हा कॉटेज आहे. पूर्ण लाकडाचा आहे, वुडन आहे पूर्ण. आणि इथे वॉशरूम आहे. वॉशरूम तुम्हाला मी दाखवतो. तर अशा प्रकारचा हा वॉशरूम, टॉयलेट, इथे बाथ. छोटासाच आहे हा पण छान आहे एकदम. आता यांचं कृषी पर्यटन आपल्याला पाहायला जायचं आहे. त्या अगोदर थोडीशी या वॉटर पार्कची झलक तुम्हाला दाखवतो. रेन डान्स आहे इथे आणि हा स्विमिंग पूल आणि इथेच विविध प्रकारच्या स्लाइड सुद्धा आहेत. ही एक मोठीशी डॉर्मेटरी रूम आहे आणि तुम्ही ग्रुपने आलात ना इथे स्टे साठी वगैरे तर इथे क्रिकेटचं मोठंसं ग्राउंड पण आहे. त्या बाजूला वॉटर पार्क आहे आणि आता आपण आहे ना आतमध्ये जातोय. इथे पूर्ण शेतीची लागवड केलेली आहे, ते तुम्हाला आता दाखवतो मी. पूर्ण केळीची बाग आहे आणि या बाजूला सनफ्लावर्स त्यांनी लावलेले आहेत. वाव. तर हे इथे मोठंसं ब्लॅकबेरीचं झाड आहे आणि अशी 4-5 झाडं तरी इथे आहेत. या बाजूला टोमॅटोची लागवड केली आणि तिकडे आतमध्ये पुढे वांगी आहेत, पपई आहेत आणि केळीची मोठीशी बाग आहे. इकडे आंबे पण आहे, चिक्कू आहे, फणस आहे आणि हा इथे तलाव आहे. पण ते आता सांगतात की सध्या इथे काम चालू आहे, बोटिंग ते तयार करणार आहेत लवकरच. थोडंसं इथे रिस्की आहे असं ते बोलले. आणि हा पूर्ण तलाव आहे, मोठासा तलाव आहे. तर हा मोठासा तलाव आहे. भारी वातावरण आहे. ते तयार केलं ना त्यांनी चांगलं तर खरंच खूप छान होईल. हे तिथे पण प्रत्येक ठिकाणी उभं राहायला केलेलं आहे. तुम्ही एकटे आलात ना इकडे तर खरंच घाबराल, एवढी भयंकर शांतता इथे. पण भारी वाटतं एकदम. फणसाची झाडं, केळीची झाडं, इथे फणस पण आलाय, तुम्हाला दिसतं का तो बघा. तर भारी वाटतं एकदम, मस्तपैकी आहे. गावाकडचा फील येतोय, मामाच्या गावाला आल्याचा खरंच फील होतोय. भारी एकदम. तर तुम्हाला आता या रिसॉर्टची प्राइस सांगतो.
वन डेसाठी तुम्ही आलात ना तर पर पर्सन 1000 रुपये आहे. यामध्ये नाश्ता आणि दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा आणि बिस्किट. लहान मुलांसाठी 450 रुपये प्राईज आहे, म्हणजे 4 वर्षानंतरचे. आता तुम्ही तर स्टेला आलात, स्टेला 2 ऑप्शन आहेत. एक सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत. जर तुम्ही संध्याकाळी आलात 5 ते 5 असा स्टे आहे इथे. आणि बिल्डिंगमध्ये रूम्स आहेत त्यांच्या 4-5, आणि त्यानंतर कॉटेजेसमध्ये रूम आहेत. दोघांच्याही प्राईस सेम आहे, फक्त AC नॉन ACमध्ये थोडासा डिफरन्स आहे. आता तुम्ही ग्रुपने आलात तर जी डोरमेंटरी रूम आहे त्याची एकाची प्राईज आहे नॉन ACमध्ये 2700 रुपये आणि ACमध्ये 3000 रुपये पर पर्सन. आणि जर तुम्ही कपल रूम घेतली तर नॉन AC तुम्हाला 6000 पडेल आणि AC तुम्हाला 7000 रुपये पर कपल पडेल. असे हे चार्जेस आहे इथे. आणि इथे आल्यानंतर समजा तुम्ही संध्याकाळी 5 वाजता आलात तर 5 वाजता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथे नाश्ता आहे जो तुम्हाला दाखवला. त्यानंतर संध्याकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत इथे स्टार्टर्स आहेत आणि जबरदस्त स्टार्टर, चविष्ट. त्यानंतर 9:30 ते रात्री 10:30 वाजेपर्यंत भरपेट अनलिमिटेड असं व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आहे. त्यानंतर सकाळी तुम्हाला भरपेट असा नाश्ता आहे. त्यानंतर दुपारचं जेवण आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही जेव्हा 5 वाजता निघाल तेव्हा तुम्हाला चहा आणि बिस्किट दिलं जातं. तर अशा प्रकारे हा मामाचे वाडी रिसॉर्ट आहे. तर ऊन लागू नये म्हणून या स्विमिंग पूलवरती कपडा बांधलेला आहे. तर दुपारच्या जेवणासाठी इथे भाकरी, चपाती, त्यानंतर राईस आहे, डाळ तडका आहे, त्यानंतर इथे मिक्स व्हेज आहे, इकडे पनीर आहे, त्यानंतर स्टार्टर आहे. आणि नॉनव्हेज लवरसाठी इथे भरपूर व्हरायटी आहे. इथे चिकन मसाला आहे, अगदी छान चिकन मसाला आहे. यानंतर इथे चिकन चिल्ली आहे, मस्तपैकी चिकन चिल्ली. आणि या बाजूला चिकन फ्राय आहे. तर अशा प्रकारे इथलं दुपारचं जेवण आहे आणि ही सगळी सिटिंग व्यवस्था इथे आहे. तर मस्तपैकी जेवण झालं, चिकन चिल्ली, चिकन फ्राय, मस्त जेवलो. आणि आत्ता कॉम्प्लिमेंटरी म्हणून आईस्क्रीम म्हणजे कुल्फी आलेली आहे, ते आता टेस्ट करतो. आता वाजलेत 2:30, थोडा आराम करू, त्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करू आणि मग नंतर बुर्र.
तर तुम्हाला आता ट्री हाऊस दाखवतो आतमध्ये कसं आहे ते. या पायऱ्या दिलेल्या आहेत. पायऱ्या अगदी व्यवस्थित आहेत. गोल 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 राऊंड राऊंड केलेल्या पायऱ्या. आणि आता आपण ट्री हाऊस मध्ये पोहोचलेलो आहोत. तर अशा प्रकारे हा ट्री हाऊस आहे. AC फॅन आहे, एक बेड आहे आणि इकडे टॉयलेट वॉशरूम. छान आहे कपलसाठी हा ट्री हाऊस, मस्त आहे. तर ट्री हाऊस मधून असा नजारा दिसतोय. सगळीकडे मस्तपैकी ग्रीनरी दिसते. ट्री हाऊसची प्राइस पण सेम आहे. जशी कॉटेजेस आणि अदर रूमची जी प्राइस आहे तीच इथे ट्री हाऊसची सुद्धा प्राइस आहे. तर या गोल गोल पायऱ्या मस्तपैकी वाटतात आणि फक्त कपल्ससाठी. आता आमचा मल्हार छोटा आहे त्यामुळे आम्ही ही रूम घेतली नाही, नाहीतर हीच रूम आम्ही घेतली असती. तर इथल्या या डोअरमेंट्री रूमची एक झलक तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आता वाजलेत संध्याकाळचे 5. निघायची तयारी आहे, तुम्ही पाठी बघू शकता. आता चहा घेऊया, बिस्किट खाऊया, नाश्ता करूया आणि परतीच्या प्रवासाला निघूया. तर हा मामाची वाडी रिसॉर्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन. तत्पूर्वी बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. मल्हार बाय कर. बाय रेवा, बाय.